महाराष्ट्राचे आराध्य व छत्रपती शिवरायांना अभिवादन करून परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मरण करून तुम्हा आपल्या सर्वांचे नेते आणि विशेषतः पुणे विभागातील विभागीय आपले नेते आदरणीय सन्माननीय खासदार संजय राऊत साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सुषमाताई असतील, सन्माननीय सुतार साहेब असतील, मोकाटेजी असतील, महादेव बाबरजी असतील, आदरणीय माझे मित्र सहकारी कुचिकजी असतील, सर्व महिला आणि विशेषतः नगरसेवक, दोन्ही शहर प्रमुख आणि विशेषतः माझे सहकारी सन्माननीय सहसंपर्क प्रमुख आदरणीय आदित्य शिरोडकरजी, आदरणीय व्यासपीठ उपस्थित असलेले तमाम जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी, तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी, महिला संघटनेचे, युवा सेनेचे, युवाचं नाव घ्यावं लागेल नाही तर परत उद्या, सर्व आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेले तमाम शिवसैनिक बंधू भगिनी बांधून तरुण सहकारी मित्रांनो, ताई तुम्ही जे बोललात ही गोष्ट खरी आहे की आम्ही नागपूरच्या अधिवेशनामध्ये हिवाळीची थंडीगार ह्या एका वातावरणामध्ये जात असताना निवळ ते फक्त सहलीसाठी जातोय की लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जातोय, हाच मूलभूत प्रश्न लोकप्रतिनिधी या नात्याने आता आम्हाला पडायला लागलेला आहे. एका चॅनलवरती बोलत असताना मी हेही सांगितलं की आता तर महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन देखील ओळख करून देण्याची भूमिका आम्हाला घेता येईल की नाही येईल ही मनामध्ये शंका आहे. त्याला कारण असं आहे की एक वेळ अशी होती की महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी म्हणून त्याला एक दर्जा होता, एक मान होता, एक सन्मान होता. कुठच्याही इतर राज्यामध्ये गेला तर त्यावेळेच्या हक्काने बोलायचे की आप कौन से विधायक हो, कैसे हो, कहाँ से हो. आणि मुंबई आणि महाराष्ट्राचं नाव घेतलं तर एक लौकिक आहे. आज अशी वेळ आलेली आहे की कहाँ से हो, तर हम महाराष्ट्र से हे बोलायलाही देखील लाज वाटायला लागली. अशीतली अवस्था आणि व्यवस्था दुर्दैवाने ह्या राजकीय या व्यवस्थेमध्ये झालेली आहे. आणि म्हणून लोकप्रतिनिधी नात्याने या हिवाळी अधिवेशनामध्ये पण आम्हाला हेच अभिप्रेत होता की अवकाळी पावसाच्यामुळे जो कष्टकरी असलेला जो शेतकरी जो अडचणीमध्ये, जो संकटामध्ये सावरला गेलेला आहे, किमान त्याच्यासाठी कोणीतरी मदतीचा हात द्यायला पाहिजे, त्याला कुठेतरी साथ मिळाली पाहिजे. राऊत साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो, विरोधी पक्ष या नात्याने आम्ही पहिल्या दिवस पायऱ्यावरती आंदोलन केलं, सरकारला जाग येईल म्हणून भूमिका घेतली. सरकारला जराही जाग आली नाही. फक्त फोटो सेशन करण्यासाठी आशिष जयस्वालच्या मतदारसंघामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री नंबर 1 हे जाऊन फोटो सेशन करून आले. आणि मग काल आम्हाला विधान परिषदेमध्ये हा संपूर्ण सभागृह स्थगित करून घेऊन आम्हाला भूमिका घ्यावी लागली का या अधिवेशनामध्ये जर तुम्हाला हे अधिवेशन जर चालवायचं असेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय किंवा शेतकऱ्यांची भूमिका आम्हाला मांडून दिल्याशिवाय आम्ही हा सभागृह चालवणार नाही. ही भूमिका घेतल्यानंतर त्यांना सभागृह थांबवावं लागलं आणि सोमवारी त्याच्यातली चर्चा घडवावी लागलेली आहे. जर राज्यकर्ते जर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून पण जर ऐकणार असतील, लोकांच्या माध्यमातून ते कशा प्रकारे जाणार. आजही अनेक राज्यांमध्ये एक कौल मिळाला म्हणून घेऊन एक परसेप्शन तयार करण्याची भूमिका काही लोक घेतात. माझं त्यांना म्हणणं आहे की हे कौल तुम्हाला लोकांनी दिलं असेल, कशा प्रकारे दिलं, बॅलेटनी झालं काय बुलेटनी झालं की मतदानाची कशी प्रक्रिया झाली, मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. पण किमान ज्या घोषणा तुम्ही त्या राज्यांमध्ये केलेल्या आहेत, आज महाराष्ट्रामध्ये पण ते घोषणेची अंमलबजावणी ही तुम्ही करणार आहात का, हा प्रश्न देखील सर्वसामान्य इकडच्या मतदारांना आहे. 500 रुपयामध्ये गॅस देऊ, सर्वांना वेगवेगळ्या मोफत रीतीने योजना देऊ, म्हणजे सरकार आली तरच आम्ही हे योजना देऊ. पण आज तर तुम्ही एक इंजिन सोडून 2-2 इंजिन तुमच्या मागे लावून आहे, 3-3 इंजिनाचा तुमचा हा असलेला एकंदरीत राज्यकर्ते म्हणून घेऊन तुम्ही काम करतात. मग तुम्ही देणार आहात की नाही देणार, हा मूलभूत प्रश्न आहे. मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. कुचिकजी, आपण एक मुद्दा बोललात, ही गोष्ट खरी आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये आदरणीय आदित्यजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व, मी असेल, आदित्य शिरोडकरजी असतील, आम्ही काम करतो. अशा अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळी कोणी एक साधा खुर्ची घेऊन यायला तयार नव्हता, डॉक्टर तर लांब राहिला, पण साधा मंडप किंवा कोविडचा सेंटर बनवून द्यायला तयार नव्हता, अशा अडचणीच्या काळामध्ये आदरणीय आदित्यजींनी, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, स्नेहलताई आंबेकरजी देखील आमच्या त्या मतदारसंघामध्ये आहेत, माजी महापौर राहिलेले आहेत, त्यांनाही या गोष्टीची जाणीव आहे की त्यावेळी देखील ते कोविड सेंटर फक्त निर्माण केले नाही तर
राज्यात ते सोडा, पण देशाच्या लोकांना पण देखील जीव वाचवण्याची भूमिका त्यांनी घेतली. पण आज SITच्या माध्यमातून काही चौकशा या महानगरपालिकेच्या करण्याचं काम करतायत. मग आज हा प्रश्न निर्माण होतोय की जर मुंबई महानगरपालिकेच्या या युक्तिवाद करून घेऊन जर तुम्ही चौकशी जर करणार असाल, मग पुण्याची चौकशी का केली जात नाही? आज पिंपरी चिंचवडची का चौकशी केली जात नाही? त्या निकषाखाली जर तुम्ही जर निर्णय घेण्याची भूमिका घेणार असाल, तर मग या इकडच्या भ्रष्टाचाराला तुम्ही का वाचा फोडत नाही? कारण सत्ताधाऱ्यांच्या देखील हात त्याच्यामध्ये कुठेतरी गुंतलेले आहेत, म्हणून हे गोष्ट होत नाहीये. आणि म्हणून हा पक्षाचा आवाज म्हणून घेऊन तुम्हा आपल्याला सर्वांना एकत्रित करून घेऊन पुढे आपल्याला काम करण्याचं काम केलं पाहिजे. खरं तर राऊतसाहेब, आपल्याशी चर्चा झाल्यानंतर एक भव्य मोर्चा या महानगरपालिकेच्या प्रश्नाच्या माध्यमातून देखील तुम्हा आपल्या सर्वांच्या नेतृत्वाखाली घेऊन जाण्याची भूमिका आपली होती. पण काही काळ आणि हे एकंदरीत राजकीय हे जे वातावरण झाल्यामुळे आपल्याला ते करता आलं नाही. आम्ही तुम्हाला शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये देखील एक असाच प्रचंड मोर्चा करून या पुणेकरांचे पण देखील प्रश्न सोडण्यासाठी आता शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे अभिवचन घेऊन तुम्हा आपल्याला काम करण्याचं काम केलं पाहिजे. अभी तो ये सिर्फ झाकी है, पिक्चर तो अभी बाकी है. आदित्यजी, तुम्ही पुढाकार घेतलं, तुम्ही आपण सर्वांनी घेतलं, कारण आमची सर्वांची इच्छा होती की आदरणीय संजय राऊत साहेबांचा ज्यावेळी इकडे पुण्यामध्ये आगमन होईल, ही अशी भव्य सभेच्या माध्यमातूनच त्यांचं आगमन करायचं आहे. कारण साहेब, एक गोष्ट मी आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या तमाम बाकीच्या जिल्ह्यांमध्ये मी कुठे काय संघटनात्मक हस्तक्षेप करत नाही, पण जे इतर जिल्ह्याच्या कार्यकर्त्याला जे जमलेलं नाहीये, त्या पुण्याच्या कार्यकर्त्यांनी देखील करून दाखवण्याची हिंमत या इकडे आहेत. आज एकेकांवरती 20-20 केसेस आहेत. अनेक असे लोक आहेत की जे अँटीसेप्टिक बेलवरती आजही आहेत. अशा असताना देखील या लोकांनी जीवाची बाजी लावून घेऊन संघटनेसाठी काम करू. संघटना अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळी निर्माण झाली आहेत, त्यावेळी संजयजी तुम्ही असाल, विशालजी तुम्ही असाल, असंख्यांची नावं तुम्हाला घेता येईल. एकाचं नाव नाही घेतलं तर परत कोणाला असं वाटेल की माझा का घेतलं नाही. पण असंख्य लोक आहेत, गजाननजी आपण आहात, या सर्व लोकांनी आणि विशेषतः कार्यकर्त्यांनी, अनेक तर असे ॲडव्होकेट आहेत ताई, आपण सर्वजण, काही कोणाचा गुन्हा नव्हता, सुषमाताई आपण सर्वजण त्या सभेला होतो, पण जेवढे सभेवरती लोक दिसतात त्या सर्वांवरती खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम केलेलं आहे. राऊतसाहेब, मी आपल्याला एवढंच विनंती करतो, सत्ता येते आणि सत्ता जाते, पण ज्यावेळी या प्रामाणिक कार्यकर्ते जे काम करतात, या कार्यकर्त्यांच्या मागे जसं तुम्ही आम्ही आपण आज उभे आहोत, भविष्य काळामध्ये पण ह्यांना ताकद देऊन त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम हे आपण सर्वांनी केल्याचं काम केलं पाहिजे. असंख्य कार्यकर्ते अजूनही येत आहेत, कारण ट्रॅफिक एवढी असल्यामुळे त्यांना येता आलं नाही. बाळाशेठचे आलेत लोक ना, बाळासाहेब ओसवालांचे आलेत. बाळाजी यावरती या. आणि म्हणून मी ज्याचा उल्लेख करत होतो की असंख्य असे जे विषय आहेत ते इकडचं करण्याचं काम करतात. जरा एक मिनिटं जरा वाजवण्याचा थांबवा जरा प्लीज. हां बस, बाकी कार्यकर्त्यांनी आहे तिकडे थांबा, जरा खुर्च्या द्या त्यांना तिकडे लगेच कार्यकर्त्यांनी. आणि म्हणून मी त्याचा उल्लेख करत होतो की काहींनी भूमिका बदलण्याचं काम केलं. साहेब, मला अभिमानाने सांगावे लागतील, मी जा उल्लेख कार्यकर्त्यांचा यासाठी करतो की बाकीच्या जिल्ह्यामध्ये मी जात नाही, बोलत नाही, पण हे धाडस दाखवण्याचं काम या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी केलं. आणि एवढंच नाही की ज्यावेळी अनेक नेते मंडळी जाण्याची भूमिका घेण्याचा प्रयत्न ज्यावेळी होता, त्यावेळी मला अभिमानाने सांगावं लागेल की फक्त 2-3 लोक सोडल्या व्यतिरिक्त एकही शिवसैनिक या जिल्ह्यातला आणि विशेषतः या पुणे शहरातला हल्लेला नाही. या गोष्टीची निश्चितपणे जाणीव आपल्याला करून घ्यायची. ठीक आहे, ज्यांना काही पक्षांनी ज्यांना एवढं दिलं, आज त्यांनाच वाटायला लागलंय का बा आम्हाला काहीतरी कमी मिळालंय, आणि ते आज तुमच्यावरती टीका करतायत. म्हणजे माणसांनी कुठे करावं, वरती आपल्या आसमानावरती थुकल्यानंतर काय होणार आहेत? काही तर असे बोलतायत की संजय राऊत साहेबांचा बळीचा बकरा केला. अरे, बळीचा बकरा केल्यानंतर 2024 नंतर कोण बकरा आहे आणि कोण वाघ आहे हे इकडची जनता तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. अशी म्हणणे. एक तर असा मकाऊचा प्राणी, तो तर सांगतो की स्वर्गीय बाळासाहेब असते तर ही युती तुटलीच नसते. अरे बाबा, तुला तुझ्या मतदारसंघामध्ये तुला परत निवडणुकीला उभे राहण्याची तिकीट तुम्ही घेऊ शकलीच नाहीत, आणि त्या या युतीच्या गमती आणि जमती करायला लागलेल्या आहेत. त्यातून आपण काय भविष्यवाणी करणार आहे? आणि एवढंच नाही रावसाहेब, माझी तर अत्यंत म्हणजे खात्रीलायक माहिती आहे की ही जी मंडळी गेलेली आहेत, ही मंडळींना पण आता पर्याय राहिलेला नाहीये.
ह्यांना आपला जो चोरून घेतलेला धनुष्यबाण आहे त्याच्यावरती पण त्यांची लढण्याची हिंमत राहिलेली नाहीये. एकदा त्यांना कमल घ्यावं लागेल किंवा हाताचा घड्याळ घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना पर्याय राहिले नाही. असे देखील काही खासदार, माजी खासदार हे या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि ह्याचा एकमेव कारण जर असेल तर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आज इकडचा जो शिवसैनिक काम करतोय, मी खरोखरच आदित्यजी आणि आमच्या सर्वांचा टीमचा आणि विशेषतः जिल्हा प्रमुखांचा मनापासून अभिनंदन आणि कौतुक यासाठी करतो की अडचणी आहेत. आज ही जी ताकद जी निर्माण करण्याचं काम केलेलं आहे त्याचा उल्लेख आदित्यजींनी केलं की कोणालाही भाड्यावरती आणलेलं नाही आहे, कोणाला काय आमिष दिलेलं नाही आहे, तुला महामंडळ देतो, तुला आमदारकी देतो, तुला नगरसेवकची तिकीट देतो, हे नाही. हे जे 1.5, 2, 2.5 वर्षामध्ये तुम्ही जे आमच्यावरती जे विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासापोटी हे प्रेम निर्माण करून घेऊन या कार्यकर्त्यांचा संच तयार करण्याची भूमिकाही आम्ही घेतलेली आहे. आणि आता आम्ही कुठच्याही लढाईला तयार आहोत हे या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्यासाठीच आज तुमच्या उपस्थितीमध्ये हा महामेळावा आयोजित करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आज विभागीय वाईज सर्व जिल्ह्यांमध्ये मेळावे होत आहेत. आम्ही अजून संघटनेमध्ये अजून जोर लावण्याचं काम केलेलं आहे. काही आमच्यातले सहकारी आहेत त्यांना वेगवेगळ्या जबाबदारी देण्याची भूमिका घेतलेली आहे. काही नगरसेवकांना ज्यांना विधानसभेची जबाबदारी होती त्यांना निवडणूक समन्वयक म्हणून घेऊन त्या विधानसभेमध्ये त्यांनी कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना वेगळ्या जबाबदारी दिलेली आहेत. काहींना तालुका निहाय पण देखील देण्याचं काम केलेलं आहे. विशेषतः स्नेहलताई आंबेकरजींना मी मुंबईतून विनंती केली आदित्यजींनी, आणि एक महापौर असणाऱ्या एक महिला आहेत, अशा महिलांमध्ये संघटनात्मक काम करणाऱ्या त्यांना शहराची साहेब आपण जबाबदारी दिली जेणेकरून महिला संघटना अजून जोरात आपल्याला कशी वाढवता येईल. आज युवा सेनेमध्ये पण देखील अनेक विस्तारकांची एक नवीन टीम तयार करून घेऊन अविनाशजी असतील, तरकुडेजी असतील, सनी असेल, अजिंक्यच्या नेतृत्वाखाली ते युवा लोकांना पण देखील ताकद देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. आणि ही सर्व टीम येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये अजून पूर्ण ताकदीने आणि सज्ज करून या शहरातून तर शहरातून केलेलं आहे, पण या संपूर्ण जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. आमची आपल्याला विनंती आहे की आता एक विभागीय मेळावा आदरणीय आपले पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याला तुम्ही मिळवून द्या. आपल्या नेतृत्वाखाली ही प्रचंड ताकद, हे कार्यकर्त्यांची ताकद आणि या निष्ठावांची ताकद घेऊन हा जिल्हा देखील, जिल्ह्यावरती देखील हा पक्ष हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून घेऊन आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय राऊत साहेबांचा मनापासून स्वागत करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.